The Great Happiness. गारवोच निवातोच संतुष्टीच कतन्युता कालेन धम्म सवनं येतं मंगलमुत्तमम्। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्धविहारात उपस्थित नंदनवन कॉलनी आणि परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिका, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, श्रद्धावान उपासक उपासिका, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती सद्भावना, मंगल मैत्री व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या सुख शांतीसाठी भगवान बुद्धांनी दिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। तथागत भगवान बुद्धांनी श्रावस्ती येथील जेतवन विहारामध्ये वास्तव्य करीत असताना या महामंगल सुत्ताचा उपदेश दिलेला आहे आणि या सुत्तामध्ये एकूणच मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी म्हणून 38 प्रकारचे मंगल सांगितलेले आहे। आपण क्रमशः एक एक मंगल पाहत आहोत। त्यातील आजचा 15वा भाग आहे। गारवोच निवातोच संतुष्टीच कतन्युता कालेन धम्मसवनं एतं मंगलमुत्तमं। ही भगवंताची वाणी, बुद्धाचं वचन आहे। यामध्ये प्रथम आपण पाहिलं गौरव केल्यामुळे कसे फायदे होतात। त्यानंतर आपण पाहिलं विनम्रता किती महत्त्वाची आहे। काल आपण पाहिलं विनम्रता, अहंकार आणि विनम्रता यामध्ये काय फरक आहे। आम्ही कालच्या व्हिडिओला टायटल दिलं माणसं जोडण्यासाठी अहंकार मोठा घातक ठरतो, तर विनम्रता सार्थक ठरते। फार लोकांना कालची धम्मदेशना आवडली। सगळ्याच धम्मदेशना आवडतात लोकांना। संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया देतात लोक। आम्हाला हा मार्ग कळतोय, यामध्ये सुखद आनंद उपभोगतात लोक। तर आजची जी धम्मदेशना आहे, आजची जी धम्मचर्चा आहे, ती धम्मचर्चा आहे संतुष्टीच। भगवान म्हणतात संतुष्टीच येतं मंगलमुत्तमं। मनुष्याने आपल्या जीवनामध्ये जीवन जगताना जीवनभर संतुष्ट असणे हे उत्तम मंगल आहे, अशी बुद्धाची वाणी, बुद्धाचं वचन आहे। संतुष्टी हा पाली शब्द, त्याचा अर्थ संतुष्ट किंवा संतोष किंवा समाधान असा सांगितला जातो।
तर हे समाधान काय आहे, संतुष्टी काय आहे? धम्मपदामध्ये तर एका ठिकाणी भगवान म्हणाले अबाउट संतुष्टी, म्हणजे संतुष्टीच्या संदर्भामध्ये, संतुष्टी परमं धन. भगवंताला जेव्हा विचारण्यात आले, भगवान सर्वात मोठं धन कोणतं आहे? मनुष्य लोकांच्यासाठी सर्वात मोठं धन कोणतं आहे? त्यावर भगवान म्हणाले, संतुष्टीसारखं दुसरं मोठं कोणतं धन नाही. मन जर संतुष्ट असेल, मन जर समाधानी असेल, तर त्या व्यक्ती एवढा धनवान श्रीमंत व्यक्ती या जगात कोणी नाही आहे. पण सर्व काही भौतिक धन दौलत पायावरती लोळण घेत असताना जर आपण असंतुष्ट असमाधानी असेल, तर आपल्या एवढं कंगाल या जगात दुसरं कोण असू शकतं? व्याख्या केली आहे भगवंताने की मनामध्ये समाधान असेल, मन संतुष्ट असेल, तर आपण श्रीमंत आहोत. कारण मन संतुष्ट असेल तर आपण प्रफुल्लित राहू शकतो, प्रसन्न राहू शकतो, आनंदी राहू शकतो. एनी कंडिशन, कोणत्याही सिच्युएशनमध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये जर मन समाधानी असेल, आपलं संतुष्ट मनाची अवस्था असेल, तर आपण हॅपी राहू शकतो, आनंदी राहू शकतो. आणि सर्व काही असून देखील जर मन समाधानी नाही आहे, तर आपण मात्र दुःखी असतो. बरोबर की नाही? समाधान प्राप्त करणे किंवा समाधान आपल्या अंगी असणे हे उत्तम मंगल आहे, असं भगवंताने म्हटलेलं आहे. परंतु ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्ती असावे समाधान, हे जे सांगितलं आहे, तर अगदी तसाच याचा अर्थ नाही संतुष्टीचा, जे बुद्धाचं वचन आहे. म्हणजे तिथे असं म्हटलं आहे की ठेविले अनंती तैसेची राहावे आणि चित्ती असावे समाधान. म्हणजे तिथे प्रयत्नांची पराकाष्ठा, मेहनत याचा काही संबंध ठेवला नाही. बस हातावर हात ठेवून बसा, समाधानी राहा, चित्ती असावे समाधान म्हटलेलं आहे. दे रे हरी आणि पलंगावरी. भगवान म्हणाले कोणता हरिबिरी काही येणार नाही आणि आपल्याला काही देणार नाही. आपल्याला त्यासाठी सम्यक आजीविकेचा वापर करावा लागेल, मेहनत करावं लागेल, तर काहीतरी आपल्याला हस्तगत करता येईल, तर काहीतरी आपल्याला प्राप्त होईल. मेहनतच केली नाही तर आपोआप काही मिळेल का आपल्याला? म्हणून याचा अर्थ असा नाही आहे की समाधानाने राहायचं म्हणजे गरिबाने गरीबच राहायचं आहे, असाही याचा अर्थ लावलेला नाही भगवंताने. तर समाधानाचा अर्थ कसा सांगितला भगवंताने? तर भगवान म्हणाले की खरं तर राग, द्वेष आणि मोह ह्याच्या संदर्भातून हे सांगितलं आहे संतुष्टी परमं धन. जेव्हा आपण रागावरती विजय मिळवू, म्हणजे आसक्ती जेव्हा आपली कमी होईल, तेव्हा आपोआप आपलं मन संतुष्ट राहील. पण जेवढी आसक्ती जास्त राहील, तेवढी असंतुष्टता वाढत राहील. बघा तुम्ही, एखादी गोष्ट मनामध्ये असते, इच्छापूर्तीची कोणतीही आपली, एक इच्छा पूर्ण झाली की आपल्याला वाटते आता इच्छा पूर्ण झाली, पण पुन्हा दुसरी इच्छा निर्माण होते. भगवंतानी म्हणजे आसक्तीच्या संदर्भातून हे विवेचन केलेलं आहे संतुष्टी परमं धन. कारण मनावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला आसक्तीला कमी करावं लागेल, द्वेषाला कमी करावं लागेल आणि मोहाला कमी करावं लागेल. या तीन गुणांना, दुर्गुणांना कमी केल्याशिवाय आपण समाधानी राहू का, संतुष्ट राहू का? नाही. नेहमी मी सांगतो, तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं, मी अनेकदा सांगतो मी की जसं पंक्तीला बसलो आणि वाढणारा आला, आपण बोलवलं पण दुसऱ्याला वाढलं, समाधान होते का आपलं उशिरा वाढल्यामुळं? होत नाही. जेवण केलंय, सगळं पोटभर खाल्लंय, डकार दिले कितीतरी येताना घरी येईपर्यंत, पण घरी येईपर्यंत 100 लोकांना सांगणं सुरू केलं त्या चपातीवाल्याला वाढे करायला मी बोलवलं होतं आणि मला वाढायचं सोडून दुसऱ्याला वाढलं. समाधान आहे का याच्यामध्ये? नाही. हालाकी आपण त्यांच्या बाजूलाच बसलो की ज्यांना आपल्या अगोदर वाढलाय, पण आपल्या अगोदरच का वाढलंय आणि मी बोलवलं असताना त्यांना कसं वाढलंय? असंतुष्ट झालं आपलं मन आणि त्याच्यात दुःख आहे मग आपल्याला. तर भगवान म्हणाले की याच्यात आसक्ती आहे, मग म्हणजे मला, माझं, मी, माझं हे जे काही आहे ही आसक्ती आहे. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलेलं आहे की आपल्या चित्तामध्ये असा भाव उत्पन्न झाला पाहिजे की जिथे आपलं मन दुसऱ्याला जरी काही भेटलाय, जे आपल्याला पाहिजे आहे, दुसऱ्यांना जरी भेटलाय, तर आपण समाधानी असलो पाहिजे.
ठीक आहे ना, आपल्याला आता नाही भेटलं पुन्हा भेटेल. आता त्याला भाकर अगोदर टाकली का आपल्याला उपाशी ठेवतील का? आपल्याला मिळेल. अशा सिच्युएशनमध्ये आपण समाधानी राहायला पाहिजे. नाही तर जीवनभर भगवान म्हणाले खूप काय काय मिळते आपल्याला, पण मनुष्याचा स्वभाव असा आहे की शेवटपर्यंत मनुष्य प्राणी हा आसक्तीतूनच जातो आणि आसक्ती ठेवूनच मरतो. शेवटपर्यंत हा मनुष्याचा स्वभाव आहे. म्हणून तो भवचक्रात पुन्हा 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 येतो. आणि त्या संदर्भातील हे वचन भगवंताचं आहे की संतुष्टी परमं धन, असं भगवान म्हणाले. संतुष्टी हे परम धन आहे, सर्वोत्तम धन आहे. ते ज्याच्याकडे असेल ते संतुष्ट असतील, आनंदी असतील, प्रसन्न असतील. मी मागे पण तुम्हाला सांगितलं की फुटपाथवरती राहणारे लोकही आनंदी राहतात. त्यांना दिवसभर जे काही मिळालंय ते त्यांनी खाल्लंय आणि खुश आहेत. आणि इकडे मोठ्या बिल्डिंगमध्ये राहणारे लोक चेहऱ्यावर 12 वाजून नेहमी. फरक आहे ना याच्यामध्ये. सर्व काही असून देखील दुःखी आहे. तुम्हाला म्हणतोय असं नाही बाप्पा, नाही तर पुन्हा तुम्ही भंतेजी काय आम्हालाच बोलता का काय होईल ते? तुम्ही तर बापा लय श्रीमंत. तो विषय नाही, तुम्हाला बोलतोय म्हणून उदाहरण म्हणून सांगावं लागतं हे सगळं काही. ना ऐकणाऱ्यांच्या संदर्भामध्ये पण आहे की ज्यांच्याकडे धन दौलत आहे त्यांच्यासाठी टोकण्याचा विषय नाही आहे. ही बुद्धाची वाणी आहे आणि उदाहरणाने सहज समजते आणि वर्तमानातील उदाहरणाने सहज समजते. म्हणून मी रस्त्यावरचे उदाहरण सांगतो कधी कधी की तुम्ही कधी पहा फुटपाथवरती राहणारे लोक तेही हसतात, त्यांचीही लेकरं बागडतात, त्यांचेही लेकरं खुश असतात. हालाकी त्यांच्याकडे श्रीमंतांच्या तुलनेत काही नसते, पण त्यांच्याकडे समाधान आहे. आपल्याला आता या वेळची वर्तमानातली भाकर मिळाली आहे, खुश आहेत ते, बरोबर की नाही? आणि दुसरीकडे जर पाहिलं तर सगळं काही आहे. घरात पावसाचं पाणी येईना, नवीन कपडे प्रेस करून दररोज आपल्या पुढे ठेवल्या जातात, सगळ्या प्रकारच्या साबणा, सगळ्या प्रकारचं ऐशोआरामाचं जीवन आहे. परंतु मन मात्र चलबिचल आहे, असंतुष्ट आहे की ते कसं प्राप्त केलं नाही अजून आपण, ते कसं मिळालं नाही अजून आपल्याला. तर हा जो आसक्तीचा भाव आहे आपल्या मनामध्ये, हा आपल्याला प्रसन्न राहू देईल का? नाही राहू देत. अचिव्हमेंट आपण हासिल केली पाहिजे. जे काही प्राप्त करायचं आपल्याला ते प्राप्त केलं पाहिजे. भगवंताने असे नाही सांगितलं की म्हणजे तुम्ही संतुष्टी पाहिजे तर असं शांतच बसा. पण मनाची एक अवस्था अशी आहे, हे समाधान ज्याला म्हणतो बाह्य गोष्टींवरती अवलंबून नाही आहे. हे उदाहरण मी म्हणून यासाठी दिलं तुम्हाला त्या फुटपाथवरच्या लोकांचं की संतुष्टी, समाधान, संतोष ज्याला म्हणतो हे बाह्य गोष्टींवरती अवलंबून आहेच नाही. पहिली गोष्ट हे आतील मनाच्या स्वभावावरती अवलंबून आहे. आपलं मन कसं आहे. आपल्या लोकांना नेहमी सांगतो, सर्व लोकांना मी नेहमी सांगतो की आपल्या पुण्यकर्मामुळे मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे, बरोबर आहे? कुशल कर्म आहेत ना आपले, म्हणून तर मनुष्याच्या भूमीमध्ये जन्मग्रहण केला. आणि मनुष्याचा जन्म ग्रहण केल्यानंतर देखील आपल्याला बुद्धाचा धम्म प्राप्त झाला. बाबासाहेबांच्या माध्यमातून बुद्धाचा धम्मही प्राप्त झाला. 2 गोष्टी प्राप्त झाल्या आपल्याला. तिसरी ही गोष्ट प्राप्ती झाली आपल्याला की बुद्धाचा धम्मही भेटला आणि त्याचं आचरणही करायला भेटते आपल्याला, बरोबर? आणि चौथी ही गोष्ट प्राप्त झाली आपल्याला, निर्वाणाचा मार्गही माहिती आहे आपल्याला. ध्यान केल्यावर, दान दिल्यावर, शील पालन केल्यावर निर्वाण प्राप्त करू शकतो हेही माहिती आहे आपल्याला. त्याच्यावर वाटचालही करू शकतो जर आपण तसं मनाला वळवलं, समजलं किंवा तसं ट्रेनिंग दिलं तर. पण तरी सुद्धा मनुष्य असताना देखील आपण अशा लोकांशी कंपेअर करतो स्वतःला. बहुतेक वेळा बहुतेक लोक अशा लोकांशी तुलना करतात स्वतःची की ज्यांनी आपल्या समोर खूप काही मजल गाठली आहे भौतिक सुखाच्या बाबतीमध्ये. मागेही मी एकदा तुम्हाला बोललो, घर तर आपल्याकडेही आहे, टीव्ही तर आपल्याकडेही आहे, हॉल तर आपल्याकडेही आहे, बेडरूम, मास्टर बेडरूम आपल्याकडेही आहे. आणि कोणीतरी घर बांधलंय आणि आपल्याला दाखवलंय. काय होते तेव्हा? त्यानं 1 करोड रुपयाचं बांधू द्या हो, पण आपल्या घरासारखं कुणाचं घर नाही. आणि मी याच्यापेक्षा चांगलं कसं घर बांधेल, आम्हाला बांधायचं हो घर. म्हणे काल दाखवलं एक जणाला एकानं घर, गृहप्रवेशाच्या वेळेला असं घर आहे हो म्हणे, आम्हाला बांधायचं म्हणे घर.
चांगला प्लॉट घेतला म्हणे आम्ही आणि आम्हाला बांधायचं. अरे बापू तू घे, जेव्हा तुला प्लॉट घ्यायचा आहे तेव्हा प्लॉट घे, घर बांध. 1 कोटी नाही 5 कोटीचं बांध, तुला कोणी हात धरले तुझे, पण 2 मिनिटासाठी याचं कौतुक कर जरा. हो बाबा फार चांगलं घर बनवलंय, काच चांगले, ग्लास चांगले, खिडकी चांगली, दरवाजा चांगला, एंट्रन्स चांगला, लाकूड चांगलं, सिमेंट चांगली, टाईल्स चांगली. मन ना तुला काय पेट्रोल जळते का? त्याची गाठ जोरजोरात आवडते. हे आम्हाला घर बनवायचं आणि आम्ही पण मुंबईहून काय सामान मागवणार, आम्ही कुठं दुबईहून सामान, दिल्लीहून सामान मागवा, दुबईहून सामान मागवा. पण मन समाधान नसल्यामुळे आपल्याला दुसऱ्याचं कौतुकही करू शकत नाही आपण आणि दुसऱ्याचं काही गोडही लागत नाही आपल्याला. म्हणून समाधान हे खूप महत्त्वाचं आहे. तर बघा आपल्याला शरीरयष्टी चांगली लाभली आहे अशा लोकांकडे आपण पाहिलं पाहिजे कधी कधी की ज्यांना कोणकोणते आजार झालेले आहेत. तेही लोक सुखी असतात कधी कधी, तेही लोक प्रसन्न असतात कधी कधी. आपण याच्यात समाधान मानलं पाहिजे की आपल्याला मायबाप आहेत. काही लोक तर असे आहेत की त्यांना मायबाप नाही. अनेक गोष्टींमध्ये आपण समाधान मानू शकतो जर ठरवलं तर. पण आपल्याकडे तशा प्रकारची मनोप्रवृत्ती नसल्यामुळे बऱ्याचदा जवळ असून देखील आपल्याला समजत नाही की याचं काय मूल्य आहे, महत्त्व काय आहे. बघा तुम्ही, मायबाप आपल्याकडे असतात, ज्यांच्याकडे मायबाप नाहीत त्यांना मायबापाची किंमत आहे, किंवा ज्यांच्याकडे मायबाप नाहीत तेही लोक या जगात आहेत. आपल्याकडे मायबाप असून देखील आपण समाधानी नाही. ज्यांच्याकडे नाहीत तरी ते समाधानी आहे. समजा गेले तर काय करू शकतो. ज्यांना आजार झालेत, तुम्ही कॅन्सर हॉस्पिटलला कधी जात राहा, घाटीमध्ये कधी अपघात विभागामध्ये जात राहा. अनेक लोक आहेत बेवारस मडे पडलेले आहेत, घाटीमध्ये मडे पडलेले असतात. कधी कधी घाटीमध्ये तुम्ही पाहिलं अंतिम संस्कारही घरचे लोक करू शकत नाहीत. अशा काही बॉड्या, अशी काही माणसं, वाया पोरं मेलेली असतात. आपण समाधानी असायला पाहिजे की आपल्याला लेकरं बाळ आहेत. या जगात असेही लोक आहेत अनाथाश्रमा, वृद्धाश्रमामध्ये की ज्यांना कोणीच नाही. त्यांच्या तुलनेत आपण समाधानी राहू नये काय? मग सगळ्याच लोकांना मी हे बोलतो, का समाधानी राहू नये आपण की आपल्याला सगळं काही असताना. ज्यांना घर नाही ते बाहेर राहतात, बेघर आहेत काही लोक, आपल्याला तर चांगलं घर आहे. जे काही अंध लोक आहेत त्यांना दृष्टी नाही आहे, दिसत नाही त्यांना, तेही जीवन जगतात. आपल्याला दृष्टी असून समाधानी राहता येत नाही. काही बहिरे लोक आहेत की ज्यांना ऐकायला येत नाही, आपल्याला कान दिले, ऐकायला येते, तरी आपण समाधानी नाही. ज्यांना दात नाही, ज्यांना चुरून खावं लागते किंवा लिक्विडच प्यावं लागते, त्यांच्या तुलनेत आपल्याला दात आहेत चांगले, आपण त्या दाताने चावून काही काही खाऊ शकतो. आपण समाधान मानलं पाहिजे. काही लोक लवकर गेले आपल्या, आपण जिवंत आहोत, आपण समाधानाने राहिलं पाहिजे की आपण जिवंत आहोत. कितीतरी गोष्टीमध्ये समाधान मानलं पाहिजे, परंतु ते मानण्यावर अवलंबून आहे, ते मनोप्रवृत्तीवरती अवलंबून आहे, ते आपल्या स्वभावावरती अवलंबून आहे. मानलं तर सुख आहे, अन्यथा जीवन हे दुःखानेच भरलेलं आहे. आणि त्यामुळे संतुष्टी परमं धन असा भगवंताने शब्दप्रयोग केलेला आहे. संतुष्टी परमं धन आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही पहा, संतुष्टीसारखं सुख नाही. संतुष्टी, संयम ज्याला म्हणतो, त्याच्यासारखं सुख नाही दुसरं. फक्त त्याला फॉलो करून पाहिलं पाहिजे, प्रॅक्टिकली जीवनामध्ये उतरवून पाहिलं पाहिजे. आपण बोलण्यातून समजणार नाही, ते वाचण्यातून समजणार नाही, ते लिहिण्यातून समजणार नाही, तर प्रॅक्टिकली आचरणात आणून आपल्याला पाहावं लागते. आपण समाधानी आपल्याला राहता आलं पाहिजे, समाधानाने वागता आलं पाहिजे, समाधानाने जगता आलं पाहिजे. नाही तर मग असंतुष्ट जेवढं राहू तेवढं आपण दुःखी राहू. असंतुष्ट राहिलं की मनुष्य दुःखी आहे. आता मी सांगितलेल्या उदाहरणानुसार मलाच का नाही याच्यामुळे दुःखी होतो. छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण दुःखी होतो आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले की छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण दुःखी झालो नाही पाहिजे. आपल्या सारखे अनेक पशु पक्षी प्राणी आहेत की जसं जीवन आपल्याला प्राप्त झालंय तसं त्यांच्या वाट्याला नाही आहे. म्हणून आपण समाधानाने राहिलो पाहिजे. त्यानंतर भगवंतांनी जसं लोभ सांगितला, राग सांगितला, द्वेष सांगितला, या दुर्गुणांमुळेच आपण असंतुष्ट असतो. तर आपण आपल्यातली धम्माचं आचरण करून लोभाला, द्वेषाला, मोहाला कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठराविक लेवलपर्यंत सम्यक आजीविकेच्या माध्यमातून आपण श्रीमंती गाठली पाहिजे. श्रीमंती आपल्याला पाहिजे. गृहस्थ आहात तर श्रीमंती असायला पाहिजे.
मागे मी एक मला वाटतं बहुतेक कोण जॅकी चैन जो आहे ना, बायोग्राफी वाचत होतो जॅकी चैनची. तर त्याच्या बायोग्राफीमध्ये त्यानं लिहिलं आहे की माझी जेवढी काही संपत्ती आहे जी मी कमवली आहे, जेवढी काही मी कमवलेली संपत्ती आहे, माझ्या मुलाला वेल सेटल होईपर्यंत माझं जे बाप म्हणून कर्तव्य होतं मी ते सगळं काही केलेलं आहे. आता माझा मुलगा वेल सेटल आहे, त्याला मी काही द्यावं याची आवश्यकता नाही आहे. हां, तो तर अपेक्षा करेल आणि मलाही बाप म्हणून वाटेल की अजून काही द्यावं. जसं तुम्हालाही वाटतं नातापर्यंत 7 पिढ्या जगल्या पाहिजे एवढी मरमर करणं सुरू असते काही काही लोकांची. 7 पिढ्या बसून खातील एवढं कमवलेलं असते काही लोकांनी. कमवतात लोक, कमवण्यासाठीच मरतात लोक काही काही. आपण पाहतोय आपल्या अवतीभोवती आजही एवढी गडगंज श्रीमंती आहे लोकांकडे की त्यांनाही माहीत नसेल कुठे कुठे काय आहे, एवढी श्रीमंती. परंतु समाधान नाही, संतुष्टी नाही आणि त्यामुळे हॅपीनेस नाही आहे. ज्याला हॅपीनेस म्हणतो आपण, आनंद म्हणतो, प्रसन्नता म्हणतो, ती नाही आहे लोकांकडे. याचा अर्थ असा नाही की सगळे श्रीमंत लोक तसेच आहेत, परंतु ज्यांच्याकडे धम्माचा मार्ग आहे ते प्रसन्न असू शकतील, पण ज्यांच्याकडे धम्म नाही आहे, बुद्धाचा मार्ग नाही आहे, ते सुखाने राहू शकत नाही. त्या जॅकी चैनने त्यानं सांगितलं की माझ्या मुलाला मी आता प्रॉपर्टी देणार नाही, तर चॅरिटीला मी ते दान देणार आहे. विदेशात असे लोक आजही आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, विदेशी लोक म्हणजे भारताची निंदा करतो असं नाही आहे, भारतातले लोक तर महान पुण्यवानच आहेत, पण स्वभावाच्या बाबतीमध्ये काही बाबतीतचा जो स्वभाव आहे विदेशी लोकांचा तो फार एकदम असा मोकळ्या मनाचा आहे. हे त्याच्यापैकी एक उदाहरण आहे. धन दौलत प्रत्येकाला वाटते की आपल्या जवळच राहावी, पण त्यानं सांगितलं की माझी जी दौलत आहे, माझ्या वाट्याची धन दौलत, ही मी दान धर्मामध्ये वाटणार आहे. कारण त्यातून समाधान प्राप्त होईल त्याला. तुम्ही कोणाला तरी मदत करून पहा, कधीतरी आपल्या भाकरीतली भाकर थोडीशी देऊन पहा, समाधान कशाला म्हणतात ते तुम्हाला समजेल. एकदा एसटी मध्ये प्रवास करत असताना भरगच्च एसटी भरलेली होती आणि एक 30-35ला तरुण त्या एसटीच्या सीटवरती बसलेला होता. एक म्हातारे बाबा चढले फेटाबिटा घालून एसटीमध्ये. गावाकडे एसटी चालली होती नाशिकला, आणि तो तरुण जो होता तो शेतकरी होता गावाकडचा, त्याच्या वस्त्रांवरून कपड्यांवरून. मग जेव्हा जेव्हा एसटी थांबायची ज्या ज्या बस स्थानकामध्ये, तेव्हा तेव्हा कोणीतरी एसटीमध्ये चढायचा. जसा तो म्हातारा बाबा चढला एका स्टॉपवरून, तो जसा चढला काठी टेकवत टेकवत, तर गाडीमध्ये जागा कुठेच नव्हती. तो पोरगा उठला आणि त्या बाबाला म्हणे, बा तुम्ही बसा बाबा, मी उभं राहतो. पुन्हा गाडी पुढे गेली, तो म्हातारा बाबा उतरला, हा पुन्हा त्या सीटवर बसला. पुन्हा एसटी पुढे गेली, पुन्हा एक महिला आली आणि ह्याने पाहिलं, पुन्हा तिला जागा दिली. असं 3-4 वेळा घडलं नाशिकपर्यंत जाईपर्यंत, 3-4 वेळा. आणि उतरल्यावर त्याच्या आजूबाजूच्या सीटवरचे जे लोक होते, असे शिकले सवरलेले चांगले, त्यांनी विचारलं मग उतरल्यावर, तुम्ही काय करता? कारण तो कोणाला बोलत नव्हता, हुशारकी सांगत नव्हता. आमची इकडं शेती आहे, आमचं घर इकडं असं आहे, आमचा पोरगा काय करते, पोरगी काय करते, हुशारक्या मारत नव्हता. तो शांत होता एकदम. मग उतरल्यावर त्याला विचारलं, बा तू काय करतो? ते म्हणे, मी शेतकरी आहे, पण मी माझी एका गुरुजीवरती श्रद्धा आहे. आमचे एक गुरुजी आहेत, त्या गुरुजीकडे त्या गुरुजीने सांगितलं की बघ, तू गरीब जरी असला तरी जो कोणी भेटेल त्याला तुला जे देता येईल त्या वेळेला तू देत राहा. जो कोणी तुला भेटेल गरजवंत, त्या सिच्युएशनमध्ये, त्या परिस्थितीमध्ये, त्या वेळेमध्ये तुला त्याला जे जे म्हणून काही देता येईल, मदत करता येईल, ते ते तू देत राहा. तर हा म्हणाला की मी तर काही श्रीमंत नाही आणि नेहमीच माझ्याजवळ धन असेल असाही काही विषय नाही. मग ह्यानं त्या लोकांना सांगताना सांगितलं की त्या माझ्या गुरुजींनी मला सांगितलं की जो भेटेल त्याला काहीतरी देत राहा.
माझ्याकडे देण्यासाठी काही फारसं नव्हतं, पण त्या व्यक्तीला आत्ता या वेळेला सीटची आवश्यकता होती, बसण्याची जागेची गरज होती. मी तरणा बांड आहे, मी शेतकरी आहे, शेतात दिवसभर राबतो, दिवसभर उभाच असतो, उभं राहूनच कामं असतात माझे. मी जर घंटाभर 2 घंटे उभा राहिलो तर काही फारसा फरक पडणार नाही, पण माझ्या या मदतीमुळे माझ्या मनाला जे समाधान लाभेल आणि त्या बसणाऱ्या व्यक्तीला जे समाधान वाटेल आणि ती व्यक्ती जे आतून आशीर्वाद देईल ते माझ्यासाठी संतुष्टीचं मोठं धन आहे. आणि हे माझ्या गुरुजींनी मला शिकवलं आहे. तर प्रत्येकाला जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात, अनेक चान्स येतात की आपण लोकांना मदत करून समाधानाचं धन प्राप्त करून घेतलं पाहिजे. खूप काही मदत करू शकतो आपण. कुणाला चांगलं बोलून मदत करू शकतो, कुणाला काही देऊन घेऊन मदत करू शकतो. बरं, आता ही काही गोष्ट होती का? बघा ना, छोटीशीच गोष्ट आहे हो. एसटी मध्ये म्हातारा बाबा चढतोय, म्हातारी आई चढते ना, हा पोरगा शेतकरी असलेला, अशिक्षित असलेला, शिकलेल्यांना लाजवतोय. जे आयटीत बसलेले आहेत पायावर पाय ठेवून त्यांना लाजवण्याचं काम करतोय. किती मोठी गोष्ट आहे, किती मोठी प्रेरणादायक ही गोष्ट आहे की आपण अनेकांना मदत करून समाधानाने राहू शकतो. म्हणजे लोक एकीकडे भांडण करतात जागेसाठी. गावाकडचा एसटीचा प्रवास तुम्ही पाहिला असेल तर बापा रुमाल टाकतात अगोदर. काही काही गावाला एवढी गर्दी असते, रुमाल टाकून ठेवतात आणि नंतर चढतात आणि त्या रुमालाच्या जागी कोणी बसलं समजा, एकदम भांडण होते. आमचा रुमाल होता इथे, आमचं रिझर्वेशन होतं म्हणतात, इथे रुमाल होता म्हणजे रुमालाचं रिझर्वेशन. तर हे यासाठी सांगतो आहे की समाधान आपल्याकडे असायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण असंतुष्ट असल्यामुळेच अतृप्त आणि संतप्त जीवन जगत असतो आपण. म्हणून समाधान आपल्याकडे असायला पाहिजे. ठराविक लेवलपर्यंत जेव्हा आपण श्रीमंत झालो किंवा काही मिळवलंय तेव्हा आपण आपल्यातली जी आसक्ती आहे ती थोडीशी शांत केली पाहिजे. ठराविक लेवलपर्यंत याचा अर्थ असा नाही सांगितला भगवंतानी की गरीबच राहावं, परंतु ठराविक लेवलपर्यंत मजल गाठली की आपण थोडं मनाला आवर घातली पाहिजे. कारण जीवनभर जे काही आसक्तीमध्ये जीवन जगतो आहे त्यामुळेच भवचक्रामध्ये पडतो आपण. त्यामुळे लोभी प्रवृत्ती सोडून दिली पाहिजे. कधी कधी असं होते की हातचं सोडून देऊन पळत्याच्या पाठीमागे लागतो आपण. तुम्हाला मागे कुत्र्याची गोष्ट सांगितली आहे ती आठवत असेल तर, समाधान नसल्यावर काय घडते हे त्या कुत्र्याच्या कथेतून शिकलं पाहिजे आपण. त्याच्यातही समाधान आहे. म्हणजे त्या कुत्रा जर समाधानी असता तर त्या दुसऱ्याकडे पाहून त्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला नसता, लोभ निर्माण झाला नसता, तो भुंकला नसता तर त्याची भाकर त्याच्याजवळ राहिली असती. पण लोभ आसक्ती मनात निर्माण झाल्यामुळे हातचंही गेलं आणि तोंडचंही गेलं, त्याची भाकरही गेली वाहून, उपाशीच राहावं लागलं. तसं होते एक दिवस. मग त्या आसक्तीमुळे, लोभामुळे पुन्हा पाहिजे पुन्हा पाहिजे पुन्हा पाहिजे म्हणता म्हणता एक वेळ अशी येते की सगळं काही जे पाहिजे पाहिजे म्हणतो ते इथंच राहते, आपण निघून जातो. आणि त्यामुळे समाधानाने जीवन जगता आलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाधान पाहिजे. दुसऱ्याच्या ताटाकडे पाहायची गरज पडली नाही पाहिजे आपल्या कावरं बावरं होऊनच. तेच पदार्थ असले तरी कावरं बावरं पाहते असं, वाडेकरी तेच असले तरी कावरं बावरं पाहते. यार काय पाहतो काय, तोच वाडेकरी, तोच जेवण देणारा मालक, सगळं काही एकच आहे. समाधानच नाही जणू काय. बघा तुम्ही प्राण्यांपासून हे शिकायला भेटते. प्राणी बघा, प्राणी पण असेच असतात. बकऱ्यांना चारा टाकला गावाकडे आणून लोकांनी, चाऱ्या बकऱ्या तुटून पडतात त्याच्यावर. माणसं कधी कधी तसेच वागतात. असंतुष्ट असणारी माणसं सुद्धा असेच वागतात. म्हणून भगवंताने सांगितलं आहे की समाधान आपल्याकडे असायला पाहिजे. भगवान बुद्ध एकदा मगध राष्ट्रामध्ये, मगध प्रदेश होता, बिंबिसार राजाची राजधानी, तिथे एका ब्राह्मण गावामध्ये राहत होते. पंचसाला नावाचा एरिया होता, ब्राह्मण गाव. भगवान तिथे राहत असताना भगवंताने सकाळी सकाळी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलं. भगवंतामध्ये दिव्य दृष्टी होती. भगवान बुद्ध सकाळी सकाळी रोज आपल्या दिव्य दृष्टीने पाहायचे की आता असा कोण व्यक्ती आहे की ज्यांना धम्म लाभ लगेच होईल, धम्माचा लाभ लगेच होईल, असे पुण्यवान लोक कोण आहेत ते शोधायचे भगवान बुद्ध. गुगल कसं सर्च करते, त्याला काही सर्च करायला सांगितल्यावर
ABCD काही जरी टाकलं आणि त्याला सर्च मारलं की ते सर्च करते, ते संबंधित शब्द तसा कुठं काय जगात आहे ते, आणि लगेच विदिन सेकंड आपल्याला ते खाली लिस्टमध्ये दाखवते की या शब्दाचा अर्थ काय आहे, हा शब्द म्हणजे काय आहे किंवा वगैरे वगैरे. तसं भगवंताची दिव्य दृष्टी असायची. सकाळी उठल्यानंतर, सकाळच्या ध्यानातून उठल्यानंतर आपल्या दिव्य चक्षुने भगवान पाहायचे की आज असा कोण व्यक्ती आहे की ज्यांना उपदेश केला असता त्यांना धम्माचा लाभ होईल, मुक्त होतील किंवा मुक्तीच्या मार्गावरती मार्गस्थ होतील. तेव्हा भगवंताने त्या ब्राह्मण गावामध्ये राहून, पंचसालामध्ये राहून पाहिलं तर त्या गावातल्या 500 तरुण मुली, उत्सव सुरू होता तर त्या पुण्यवान होत्या. 500 स्त्रिया म्हणजे मुली, तरुण मुली. तर भगवान बुद्ध बरोबर हेतुपुरस्सर त्या गावामध्ये भिक्षाटनासाठी सकाळी सकाळी दाखल झाले. आणि त्या तरुण मुली आंघोळीसाठी नदीवर गेल्या होत्या आणि नदीवरून परतत येत होत्या. त्यावेळेला नेमकं भगवान बुद्ध त्यांना क्रॉस होताना तिथे पोहोचले. त्या मुली तशा येत होत्या आणि भगवान बुद्ध पण येत होते. भगवंताकडे भिक्षापात्र होतं, परिमंडल करून भिक्षापात्र हातात. आणि त्या 500 युवतीच्या हेतूनेच भगवान बुद्ध आले होते. भगवान बुद्ध गावामध्ये जाऊन आले होते, भिक्षा मागण्यासाठी गेले होते. पण भगवंताला एका व्यक्तीने सगळ्या गावातल्या लोकांना बहकवलं. जसं कृषी भारद्वाजाने भगवंताला भिक्षा दिली नव्हती. तुम्हाला माहीत असेल तर कृषी भारद्वाज सुक्त आहे, ते नंतर आपण घेऊ. भगवान बुद्ध शेतकरी कसे होते ते त्यात सांगितलेलं आहे, ते नंतर आपण घेणार आहोत. तर त्या परिस्थितीमध्ये भगवंताला जसं कृषी भारद्वाजाने बोलले होते, कृषी भारद्वाज खूप, तू तरुण आहे, तरुणा बांड आहे, तू सुंदर आहे, असं आहे तसं आहे, तू काय कमवत नाही, मेहनत करत नाही वगैरे वगैरे, आणि तरुण असताना काय संन्यासाचा वेश घेतलेला आहे आणि भीक मागतो आमच्यावरती जगतो वगैरे वगैरे काय काय. तर भगवंताने त्याला आपण शेतकरी कसे आहोत हे समजून अतिशय सुंदर असा तो उपदेश आहे. कसी भारद्वाज सुक्त म्हणून आहे. तर इथे पण ब्राह्मण गावामध्ये भगवान गेले तर एका व्यक्तीने मार म्हटलेला आहे समजा, तर त्या व्यक्तीने गावातल्या साऱ्या लोकांना वशीभूत करून बहकवलं होतं की या संन्यासाला कोणीही भिक्षा देऊ नये, भोजन वाढू नये. असं व्हायचं भगवंताच्या काळामध्ये. आणि मग भगवान गेले साऱ्या नगरामध्ये, पण भगवंताला खरोखर कोणी भिक्षा वाढली नाही. आता ह्या घटना ज्या घडायच्या तर याच्यात कधी कधी आपल्याला वाटतं भगवान तर दिव्य दृष्टीवाले होते, सर्वज्ञ होते, मग भगवंताला हे माहिती नव्हतं का? तर भगवंताला सगळं माहीत असायचं. पण ती घटना तशा प्रकारे घडली हे दुसरीकडे भगवान बुद्ध सांगायचे की मी अशा अशा गावामध्ये गेलो असताना एका व्यक्तीने सगळ्या गावातल्या लोकांना बहकवलं आणि भगवंताला त्यांनी भोजनदान दिलं नाही. तर भगवान परत येत होते. मग परत येत असताना तो जो व्यक्ती होता ज्याने गावातल्या लोकांना सांगितलं होतं की भोजन वगैरे कोणी द्यायचं नाही, तर तो भेटला भगवंताला आणि भगवंताला त्याने विचारलं की तुम्हाला कोण भोजनदान दिलं नाही ना? भगवान म्हणाले नाही दिलं. तो हसत होता. असे काही लोक असतात दुसऱ्याच्या दुःखावर हसणारे. तर तो हसत होता आणि पुन्हा त्यानं भगवंताला नेलं गावामध्ये. तो भगवंताला म्हणाला चला तुम्हाला मी भिक्षा मागवून देतो. भगवान बुद्ध गेले त्याच्याबरोबर आणि गावात फिरवलं सगळीकडे मुद्दाम होऊन आणि पुन्हा रिकाम्या हाताने पाठवलं, अरे तुम्हाला कोणच दिलं नाही बघा असं तसं म्हणून. तर भगवंताला त्यानं चिडवण्याचा प्रयत्न केला, डिवचण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला कोणी भिक्षा दिली नाही वगैरे वगैरे. तर भगवान बुद्ध म्हणाले मी तुझ्यासारखा सर्वसामान्य नाही आहे, छोट्या छोट्या गोष्टींमुळे असंतुष्ट होणारा नाही आहे मी. माझं मन समाधानी आहे, मी तृप्त आहे ऑलरेडी. त्यामुळे मला भिक्षा दिली काय आणि नाही दिली काय, एखाद दिवशी भोजन मिळालं काय नाही मिळालं काय, भगवान बुद्धाला त्याच्याशी काही फरक पडत नाही. कारण भगवान बुद्धाने दिव्य दृष्टी प्राप्त केलेली आहे. भगवान बुद्ध सम्यक संबुद्ध आहे, तिन्ही तृष्णांचा नाश केलेला आहे. त्यामुळे भगवंताकडे प्रचंड प्रमाणात समाधानाची प्रवृत्ती आहे, संतुष्टता आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये समाधानी राहू शकतात, प्रसन्न राहू शकतात. ही एक अशी उपदेश आहे. मग त्या 500 मुलींना भगवंताने उपदेश दिला त्या ठिकाणी आणि त्या श्रोतापन्न झाल्या असं म्हटलेलं आहे. तर हे उदाहरण म्हणून मी यासाठी सांगितलं इथे की आपण सुद्धा
कधी चांगली कधी वाईट परिस्थिती येते आपल्या वाट्याला. कधी कोणी बोलते, कधी कोणी बोलत नाही आपल्याला, कधी कोणी शिव्या देते, कधी कोणी रागावते, कधी काही आपल्याबरोबर वाईट घडते, कधी मनासारखं घडते, कधी मनासारखं घडत नाही. प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला बॅलन्समध्ये राहता आलं पाहिजे, बॅलन्समध्ये समाधानाने राहता आलं पाहिजे. जशी आई आपल्या मुलाच्या बाबतीत समाधानी राहते, जरी तिला भूक लागली तर आपल्या पोराला खाल्लं की तिचं मन समाधानी होते, अगदी त्याचप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याने समाधानी राहिलं पाहिजे, समाधानाने राहता आलं पाहिजे आपल्याला. नाहीतर जीवनभर असंतुष्ट असमाधानी राहू राहू आपण दुःखी कष्टी परेशान राहतो. मनुष्य का कष्टी होतोय, का दुःखी राहतो मनुष्य? बघा तुम्ही क्षणभर विचारून स्वतःला. मनासारखं होत नाही म्हणून, म्हणजे समाधान नाही म्हणून आपण दुःखी असतो. मनासारखं झालं, समाधान प्राप्त झालं तेवढ्यापुरतं की आपल्याला वाटते झालं आता. परंतु प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला समाधानाने राहता आलं पाहिजे असे भगवंताने सांगितलेलं आहे. मरताना सुद्धा समाधानाने मरता आलं पाहिजे हेही भगवंताने सांगितलेलं आहे. मरताना सुद्धा समाधानाने मरता आलं पाहिजे. तुम्हाला मी सांगेल विषय निघाला म्हणून. सकाळी मी तिकडे एका ठिकाणी गेलो होतो. एक आई 90 वर्षांच्या आहे, त्या आता जाण्याच्या मार्गावरती आहेत. त्यांचा परिवार श्रद्धावान आहे, धार्मिक आहे. त्यांनी आम्हाला परित्राणासाठी बोलवलं. भगवंताने सांगितलं आहे की मरणाऱ्या व्यक्तीला मरण्याच्या पूर्वी किंवा मरताना किंवा त्याच्या मरणानंतर लगेचच बुद्धाची वाणी ऐकवली पाहिजे, मरणानुसती ऐकली पाहिजे, बुद्धानुसती ऐकली पाहिजे. बुद्धाचं वचन जे काही आहे ते त्यांना ऐकवलं पाहिजे. त्यांच्या सुगतीसाठी, शांतपणे मरण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरत असते. कारण शेवटची चैतसिक अवस्था जी असते आपली, ती गतीसाठी, सुगतीसाठी अत्यंत महत्त्वाची असते असं भगवंताचं वचन आहे. म्हणून तिकडे बघा गेलो मी, तर गेलो आणि पाहिलं त्या आईच्या सुनेनं आईला असं केलं. एकदम हडकुळी झाली आई, 90 वर्षाचं वय आहे फार. तर आईला असं असं केलं त्या सुनेनं, म्हणजे भंतेजी आले बा म्हणून. तर ती आई डोळे बंद करून अशी झोपली होती. त्राणच नसतो. आता मरणासन्न व्यक्तीमध्ये काय त्राण असतो, पण ते फार वर्षांपूर्वीपासून त्यांचे आपले म्हणजे भंतेजींना बोलवतात, ते लोक परिवार बोलवतात, तर त्यांना भंतेजी वगैरे माहिती आहे. तर त्या आई डोळे उघडले आणि त्यांनी पाहिलं मला. पाहिल्याबरोबर असं झोपले होते बघा, त्राण नाही, असं हात काढले आणि झोपूनच असे हात जोडले बघा. आणि त्यांची मुद्रा पाहिली मी. खरोखर फार पुण्यवान लोक असतात काही काही, जे शांतपणे जातात. प्रसन्न मुद्रा होती. त्यांच्या घरच्यांना सांगितलं मी सकाळी की बा आई जातील तर जातील निसर्ग नियमानुसार, कर्मविपाकानुसार, परंतु प्रसन्न चित्ताने चालल्यात आई, हे महत्त्वाचं आहे. मरण सुद्धा समाधानाचं आलं पाहिजे हे भगवंताने सांगितलं आहे. मरण सुद्धा. त्यामुळे सर्वांच्यासाठी मंगलमैत्री करत राहिलो पाहिजे आपण दररोज. आपल्यासाठी पण मंगलमैत्री तर केलीच पाहिजे, पण इतर प्राण्यांच्यासाठी सुद्धा मंगलमैत्री केली पाहिजे आपण. मंगलमैत्री फार महत्त्वाची आहे, जिला सद्भावना म्हटलेलं आहे. आपल्या अंतर्मनातून शांत आणि एकाग्र मनाने रोज आणि रोज आपण जसं सकाळी ध्यानाच्या वेळेला बघा भंतेजी मंगलमैत्री देतात तुम्हाला, ध्यान संपल्यावर सकाळी सकाळी रोज मंगलमैत्रीचा पाठ केला पाहिजे, रोज. कारण आपल्या समान सगळ्यांना आपण समजलं पाहिजे. जसं आपल्याला प्रसन्नता महत्त्वाची वाटते, आनंद महत्त्वाचा वाटते, सुख महत्त्वाचं वाटते, सगळ्या प्राण्यांना जीवांना ते अपेक्षित आहे. त्यामुळे भगवान म्हणाले की जर तुम्ही सुखाची अपेक्षा करणारे असाल तर जगातल्या सगळ्या लोकांना सुख वाटत राहा. तुम्हाला वाटत असेल मी आनंदी राहिलो पाहिजे, तर जगातल्या सगळ्या सत्वांना प्राण्यांना आनंद वाटत राहा. तुम्हाला जर वाटत असेल की मी प्रसन्न राहिलो पाहिजे, तर सगळ्यांना प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत राहा. जे जगाला आपण देत राहू त्याच्या मोबदल्यात आपल्याला तेच मिळत राहते. भगवंतांनी कर्मसिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. तर त्या आईकडे पाहिलं, प्रसन्न चित्त होतं बघा, म्हातारी व्यक्ती, परंतु प्रसन्न, शांतपणे परित्राण ऐकला आणि नंतर मग त्यांना उठून बसवलं बघा. भंतेजी आले म्हणून असं पाहिलं, त्यांनी हात जोडले पुन्हा. तर फार आनंद होतो अशा लोकांना भेटून. कोणाची पण आई असो ती आपली आई समान आहे, कोणाचे वडील असो आपल्या वडिला समान आहेत, तो काही विषय नाही आहे. दुसरा एक मृत्यू पाहिला, असे अनेक मृत्यू पाहिले मी. चांगल्या लोकांचेही मृत्यू पाहिले आणि वाईट लोकांचेही मृत्यू पाहिले. कॅन्सर हॉस्पिटलमध्ये बघा आत्ता मागे
आपल्या लोकमत वृत्तपत्राचे उपसंपादक आपले भराडे साहेब होते बघा, श्रीकांत भराडे म्हणून, तुम्ही नाव ऐकलं असेल. आत्ता 4-6 दिवसांपूर्वी ते मृत्युमुखी पडले. परभणीचे होते आपल्या. आणि 4 दिवसांपूर्वी मरण्याच्या त्यांना समजलं की बा कॅन्सर आहे. फुफ्फुसाचा काय कॅन्सर झाला होता आय थिंक. तर आपल्या कॅन्सर हॉस्पिटलला ॲडमिट होते औरंगाबादमध्ये. तर नेमकं जाण्याच्या दिवशी घरच्यांचा कॉल आला, मला भेटायची त्यांची फार इच्छा होती म्हणतात. भंतेजींना घरी बोलवायचं आहे, भंतेजींना घरी बोलवायचं आहे, पण आमचं शेड्यूल असं बिझी, ते काही जाणं शक्य झालंच नाही. पण नेमकं बघा म्हणजे कसा योगायोग असतो. ज्या दिवशी मला घरच्या लोकांचा कॉल आला त्यांच्या मुलीचा की भंतेजी पप्पांना ॲडमिट केला कॅन्सर हॉस्पिटलला आणि मैत्री देण्यासाठी आपण या, आणि गेलो मी दुपारच्या वेळेला काहीतरी. त्यांचे भाऊ, त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा, सून हे सर्व तिथे होते. मग त्यांना भेटलो, काही सूत्रपठण वगैरे केलं, आशीर्वाद मंगल मैत्री दिली तिथे. मी गेल्याबरोबर ऑक्सिजन लावलेला असताना मला पाहिल्याबरोबर म्हणजे ते त्यांच्या मुलीने सांगितलं, पप्पा करुणानंद भंतेजी आले. लगेच डोळे उघडले बघा. आणि त्याच्यात असताना तोंड बोलता येत नव्हतं, काय नाही, वंदामी भंतेजी म्हणण्याचा प्रयत्न केला त्यांनी. तर ती श्रद्धा, तो भाव मनामध्ये असतो. आणि मग सूत्र पूर्ण ऐकले शांतपणे एकदमच. ते साधक होते, अनेक शिबिरं त्यांनी केलेली आहे ध्यान साधनेचे. त्याने फरक पडतो जीवनामध्ये, ध्यानामुळे फरक पडत असतो. जर अंतर्मनातून ध्यान केलं तर फरक पडत असतो. आणि मग तिथून गेलो मी डॉक्टर अरविंद गायकवाडांकडे गेलो, सरांना भेटलो, सरांना सांगितलं की बा लक्ष द्या, काय जे असेल ते. बोलणं झालं आणि मग मी परत आलो इकडे. संध्याकाळी 7, 7:30 काय 6-7च्या दरम्यान काहीतरी पुन्हा फोन आला, भंतेजी पप्पाने शेवटचा श्वास सोडला आणि प्रसन्न चित्ताने गेले. हे यासाठी मी सांगितलं तुम्हाला. मृत्यू तर कुणालाही आहे, आज आहे, उद्या आहे. जे आज गेले उद्या आपला नंबर आहे, जे काल गेले नंतर आपला नंबर आहे. इथे मृत्यूपासून सुटका कुणाची नाही, तुमची माझी प्रत्येकाची कुणाचीच सुटका नाही. मरण तर प्रत्येकाला आहे. पण भगवान म्हणाले संतुष्ट आणि समाधानाचा मृत्यू देखील आपल्याला आला पाहिजे. समाधानाचा मृत्यू. आणि त्यासाठीच तर हे धम्माचं आचरण सांगितलं, त्यासाठीच तर दानपुण्य सांगितलं, त्यासाठीच तर शील पालन सांगितलं, त्यासाठीच तर ध्यान सांगितलं भगवंताने. हा मार्ग जो सांगितला, जे दररोज ऐकतोय आपण, ते वर्तमान जीवनामध्ये सुखी राहण्यासाठी आणि आपल्याला प्रसन्न चित्ताने, आनंदाने आणि समाधानाचा मृत्यू प्राप्त होण्यासाठी हा धम्माचा मार्ग आहे. लक्षामध्ये. म्हणून ही 2 केसेस तुम्हाला मी सांगितल्या की समाधानाचा मृत्यू पण खूप महत्त्वाचा आहे. तर या उपदेशाच्या माध्यमातून मी आपणास हेच सांगत आहे किंवा म्हणजे भगवंताचं हे मत आहे, संतुष्टीचं एतं मंगलम उत्तमं. संतुष्ट असणे हे उत्तम मंगल आहे भगवान बुद्ध म्हणाले. त्यामुळे संतुष्ट राहत जा. आपण संतुष्ट राहिलं पाहिजे, कारण जीवन क्षणभंगूर आहे. आपला भरोसा नाही कुणाचा आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असंतुष्ट राहणं हे चांगलं नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये काही झालं, आपल्यापेक्षा अगोदर दुसऱ्याला काहीतरी मिळालंय, जास्त मिळालंय, तर आपण समाधानाने राहिलं पाहिजे. ठीक आहे, जो भी है ठीक है. वेळ निघून जाते ना पुढे. एका राजाने एका आपल्या नगरातल्या सगळ्या कलाकारांना बोलून घेतलं होतं. छोटंसं दृष्टांत सांगतो मी तुम्हाला. नगरातल्या सगळ्या कलाकारांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला विशिष्ट प्रकारचं जे काही येते कला ते तुम्ही दाखवावे. मग त्याच्यात एक जादूगार पण होता. जादूगार पण असतो. काही विद्या असतात अशा 18-19 विद्या आहेत. तर तो जादूगार जो होता त्यानं राजा बसलेला असताना समोर त्याचा मुकुट गायब केला. राजाचा दृष्टांत आहे. राजाचा मुकुट गायब केला जादूने. तर राजाला समजलं की आपला मुकुट गायब झालाय. तुम्ही नजरबंदीचा खेळ पाहिला कधी? आम्ही लय पाहिला, तुम्ही पाहिला असेल. ते नजरबंदीचा खेळ असा लय मजेशीर असायचा. तुम्ही पाहिला असेल तर त्याबद्दल सांगत नाही, पण लय मजेशीर खेळतो. तो गायब करते, कबूतर काढते, अजून काहीतरी काढते.
तर त्या जादूगाराने राजाचा मुकुट गायब केला आणि राजाला समजलं माझा मुकुट गायब केला, तर राजाला आला राग. आणि राजाला राग आल्यावर मग काय असते, राजा काही करते. राग आल्यावर राजा घरचा राग काढते, कधी कधी प्रजेवर, असा राजा असते कधी कधी. आणि मग त्या राजानं फरमान सोडलं की या जादूगाराला मृत्यूदंड दिला गेला पाहिजे, कारण यानं राजाचा अपमान केला, राजाचा मुकुट गायब केला याने त्याच्यातल्या जादूने. तर मृत्यूदंड जेव्हा हुकूम सोडण्यात आला तेव्हा 4 दिवसाचा अवधी दिला मृत्यूदंडासाठी. 4था दिवस उजाडला आणि त्याला तिकडे जिथे मृत्यूदंड देतात तिकडे घेऊन गेले. राजा पुढे उभा, त्याला तिथे असं बांधलं आणि आता त्याला मृत्यूदंड देणार. तेव्हा राजाने त्याला शेवटची इच्छा विचारली, तुझी शेवटची इच्छा काय? तर तो रडत होता, ज्याला मृत्यूदंड, जादूगाराला मृत्यूदंड, तो रडत होता. तर राजाने विचारलं, तू रडत आहेस, तुझी शेवटची इच्छा काय? तो म्हणे, महाराज मी काही स्वतःसाठी रडत नाही, मी बऱ्याच दिवसांपासून एका घोड्याला उडायला शिकवत होतो. घोडा, त्या घोड्याला उडायला शिकवत होतो आणि नेमकं आता 2 वर्ष झाले, 1 वर्षाचं प्रशिक्षण बाकी आहे, थोडा थोडा उडायला शिकलाय घोडा. बस 1 वर्षभर जर कधी माझं मरण लेट झालं असतं तर माझी इच्छा होती की तो उडायला लागलेला घोडा तुम्हाला भेट द्यायचा. विचार बदलला राजाचा विचार बदलला. आता उडायला लागलेला घोडा देतो म्हणजे आता हे जादूगार आहे बाबा, काही करू शकते असं राजाला वाटलं होतं. मुकुट गायब करू शकते तर घोड्याला का नाही उडवू शकत? तर मग त्याला सांगितलं, बा ठीक आहे तुला सोडून देतो आणि 1 वर्षानं काय करशील मग? महाराज त्या घोड्याला तरबेज बनवेल मी, एकदम निपुण उडण्यामध्ये, आणि बरोबर परफेक्ट निपुण झाला तो उडण्यामध्ये की आपल्या समोर तो तुम्हाला येऊन भेट देतो. राजा खुश आणि राजानं सोडलं. त्या सोडलं की गेला घरी. घरचे लोक धाय मोकलून रडायला सुरुवात केली होती. बा आता गेले आपल्या घरचे माणसं, पाहुणे रावणे जमा झाले, बा गेले. लोक जमा होतात, कोणी गेलं, सारे रडत होते. हा गेला नेमका तिथं घरी. घरी पोहोचल्यानंतर घरचे पाहतात त्याच्याकडे भूत होऊन आलं का काय बापा? तर राजाचा हुकूम होता, राजाच्या हुकुमापासून कोण वाचते? राजाच्या हुकुमापासून कोणी सुटत नाही. तर ते म्हणे भूतभीत नाही, मीच आहे प्रत्यक्ष, मी युक्तिवाद लढवला आणि सुटका करून घेतली. ही गोष्ट मात्र तुम्ही राजापर्यंत जाऊ देऊ नका, तुम्ही आपल्या परिवारातले आहात. तर त्यांनी विचारलं, बघ काय युक्तिवाद लढवला? तर त्याने सांगितलं की राजाला मी सांगितलंय की एक घोडा आहे माझ्याकडे आणि मी त्याला उडायला शिकवत आहे. 2 वर्षाचं प्रशिक्षण संपलं त्याचं, थोडा थोडा उडायला सुरुवात केली घोड्यानं आणि 1 वर्षाचं ट्रेनिंग त्याचं बाकी आहे. 1 वर्षानंतर मात्र घोडा उडणार आहे आणि ही जादू मी जनतेला दाखवणार आहे. अशा गोष्टीवर, आणि तो घोडा मी राजाला भेट देणार आहे, अशा गोष्टीवर राजानं मला जीवदान दिले 1 वर्षासाठी. आणि 1 वर्षानंतर राजा मला पुन्हा मृत्यूदंड देणार आहे. आता हे जे रडलेले थांबले होते ते पुन्हा रडायला सुरुवात झाली. त्यांचं म्हणणं, बा ठीक आहे पण 1 वर्षानं पुन्हा मरणार तुम्ही, आज मेले नाही तर चांगलीच गोष्ट, पण 1 वर्षानं पुन्हा मरणार, तर त्याच्यामुळे रडायला सांगितले. तर त्यानं पुन्हा सांगितले त्या घरच्या लोकांना की पहा, संतुष्ट राहा, असंतुष्ट राहू नका, धीर ठेवा. परिस्थिती बदलत असते, वेळ बदलत असते, काळ बदलत असते. 1 वर्षाची मुदत ही फार मोठी आहे. या 1 वर्षात काही घडू शकते. आणि खरोखर 5-6 महिने झाले, राजा गेला वर. आता राजा वर गेल्यावर कायचा मृत्यूदंड, कायची फाशीन, कायचा घोडान, कायचं उडणं, कशाचं काय आलं, वेळ निघून जात असते. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतो आहे की समाधानाने जगायला पाहिजे, संतुष्ट राहायला पाहिजे. वेळ निघून जाते. रडत बसण्यात काय अर्थ आहे? खिन्न उदास राहण्यात काय अर्थ आहे? मी नेहमी सांगतो लोकांना, ना रडणं कायम आहे, ना हसणं कायम आहे, ना श्रीमंती कायम आहे, ना गरिबी कायम आहे.
वेळ बदलत असते, वेळ पुढे पुढे जात असते आणि प्रत्येक वेळेमध्ये आपल्याला आपलं बॅलन्स ठेवता आलं पाहिजे, संतुष्ट राहता आलं पाहिजे, समाधानाने वर्तमानातील क्षण समाधानाने जगता आला पाहिजे, उपभोगता आला पाहिजे. आणि हेच तर भगवंताने शिकवलं आहे की वर्तमान जीवनामध्ये तुम्ही समाधानाने जगा. संतुष्टी म्हणून परमं धन आहे म्हणाले भगवान बुद्ध. संतुष्टीचं धन आपल्याकडे असायला पाहिजे. तेव्हा आजच्या या महामंगल सूत्रातील या उपदेशाच्या माध्यमातून मी आपणास हा उपदेश केलेला आहे. तेव्हा निश्चितपणे बुद्धाची वाणी आपल्याला बदलण्यासाठी प्रेरित करेल अशी अपेक्षा बाळगतो आणि माझ्या शब्दांना मी इथे पूर्णविराम देतो. भवतु सब्बमंगलम्. भवतु सब्बमंगलम्. रक्षन्तु सब्बदेवता सब्बबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्बमंगलम्. रक्षन्तु सब्बदेवता सब्बधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्बमंगलम्. रक्षन्तु सब्बदेवता सब्बसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.